वैजापूर जिल्हा अतिसत्र न्यायाधीश एक तथा तालुका विधी सेवा समिती आर.डी. गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत सोबत सहकारी न्यायाधीश व लोक अभिरक्षक विधिज्ञ सोपान पवार राष्ट्रीय लोक अदालतीत 255 प्रकरणे निकाली तर 4,34,00,000ची वसुली. वैजापूर येथील जिल्हा व अतिसत्र न्यायालयात दिनांक 14 डिसेंबर रोजी तालुका विधी सेवा समितीद्वारे आयोजित लोक न्यायालयात एकूण दाखलपूर्व एकूण 70 प्रकरणे तसेच प्रलंबित 186 अशी एकूण 255 प्रकरणात निकाल देण्यात आला असून एकूण तडजोड अंतिम रक्कम 4,34,53,130 वसूल झाले. लोक अदालत जिल्हा व अतिसत्र न्यायाधीश आर.डी. गाडवे यांच्या मार्गदर्शनाने तसेच तदर्थ जिल्हा व अतिसत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. उपाध्याय मॅडम, न्यायाधीश एल.जी. पंचे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.एम. कराडे सह दिवाणी न्यायाधीश डी.एस. पिसाळ, न्यायाधीश श्रीमती एस.के. खान, न्यायाधीश श्रीमती व्ही.आर. कुलकर्णी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांना सहाय्यक पंच लोक अभिरक्षक विधिज्ञ सोपान पवार, विधिज्ञ आर.डी. शिरसाट, विधिज्ञ संदीप डोंगरे, विधिज्ञ डी.आर. आंभोरे, विधिज्ञ संदीप कटारे, विधिज्ञ अमोल भुसारे यांनी केले. यावेळी जिल्हा सहकारी वकील नानासाहेब जगताप, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ प्रदीप बत्ताशे, उपाध्यक्ष सुभाष खैरनार यांनी प्रमुख उपस्थिती होती. वकील संघाचे सदस्य आर.एस. हरिदास, एस.एस. ठोळे, नवनाथ गायकवाड, रविराज शिंदे, मेहराज शेख, राफे हसन, देविदास बावचे, किरण त्रिभुवन, सचिन मगर, संतोष जेजुरकर, सचिन जानेफळकर, अनिल रोठे, नितीन बोराडे, योगेश थावरे, राहुल धनाड, एकनाथ कुंजीर, सय्यद यासर अली, शुभम बोढरे, श्रेमिक कोठारी, चैतन्य हरिदास, सूरज राजपूत, ज्ञानेश्वर वरपे, प्रतीक्षा उबाळे, भिंगारदे, न्यायालयीन कर्मचारी अतुल दिवाकर, पोलीस कर्मचारी मनोज कुलकर्णी, सोनवणे थोरात यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी संतोष रोठे.